आम्ही चाललोय बाहेर. याला दिलं काही सोडून असं घरच्यांनी. हा बघा असंच सोडलंय काही झाला, काहीच कामाचं नाही आहे कारण की, म्हणून आम्ही पण नाही घेतलं काहीच त्याला सोबत तर आहे, पण असं पुढे पुढे चाललंय. काय म्हणतो नील ह्याच्याबद्दल 2 शब्द? त्याला आता घरच्यांनी पाठवलं तर आपण काय करायचं, म्हणून काय चाललोय घेऊन. आता त्याला तिकडेच सोडून येतो काही. लवकरच कमबॅक होणार त्याला. गाईच मी बसलो आता मॅथ्सचे एक्झाम्पल सॉल्व करायला. गाईच पेपर आहे परवा, तर बघू काय होतंय. एक पण एक्झाम्पल येत नाही मला. बघा कसले एक्झाम्पल येत गाईचे, कुठून काय आलंय. हे तर इनकम्प्लीटचे गाईच होमवर्क होता चांगले, पण काय कसं सॉल्व करू. बघू आता जमलं तर करल सॉल्व, नाही तर दिन सोडून तसंच. बघूया काय होतंय ते. गाईच मॅथ्सची एवढी नोटबुक तर पूर्ण आहे गाईच सॉल्व केलेली अख्खी, पण यातलं मला एक पण एक्झाम्पल येतं असं मला वाटत नाही गाईच. तर आता काय करू, काहीच सुचना मला. ही मॅथ्सचे एक्झाम्पल बघून डोकं फिरायला लागले गाईच माझं आता. हे बघा कसले ते, कुठून काय कोणती स्टेप आहे काहीच समजत नाही. एक्स वाय काय आहे ते काहीच कळलं मला गाईच. बसलो होतो मॅथ्सचे एक्झाम्पल सॉल्व करायला, पण काहीच जमत नाही. तर बघा आता बसलोय आजीपाशी येऊन गोष्टी ऐकत. तर बघा आता काय होते ते. गाईच आईला बघा काय प्रश्न पडलाय, विचार गाई प्रश्न. गाईच म्हणजे काय गोष्ट आहे? गाईज म्हणजे काय गोष्ट आहे म्हणते गाईज आई. गाईज म्हणजे संपूर्ण सांगा ना त्याचं नाव तरी. गाईज म्हणजे काय नाही का आपण म्हणतो बाय म्हणायचं हाय का बराय म्हणायचं आहे? अगं म्हणजे नाही का आपण म्हणतो गाईज म्हणजे कसे लोक कसे नाही का म्हणतो आपण लोक. माझी आई काय करत आहे, काहीतरी बनवते. काय बनवते? विशाल दादाच्या लग्नासाठी तेलच्या करते. लग्न आहे गाईज विशाल दादाचं, तर तेलच्या बनवते. कुठलं आहे काय आई हे? हे लातूर भागात करतात, इकडल्या भागात नाही. आम्ही आहे लातूराकडले. गाईज आई लातूरकडची, पण मी मुळशी काढताय गाईच. काहीच त्या आईने सांगितले ती शिदुरी बघा अशी असती, पुरी टाईप असते गाईच. बघा पुरी टाईप हे बघा गाईच, हे अशी असते ती आता ही देणार आहे आई तिकडे विशाल दादाच्या लग्नात. गाईच त्या आईने केलेली तेलची टेस्टी लागत होती गाईच. पहिल्यांदाच खाल्ली मी तिकडची लातूर भागाकडची काहीतरी रेसिपी गाईच. ती म्हणतात लग्नातच देतात फक्त, पण टेस्टली भारी आहे गाईच त्याची.